नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, घराचे कन्स्ट्रक्शनचे काम करताना सँड किती लागणार आहे किंवा खडी लागणार आहे, थंब रूलच्या माध्यमातून तुम्ही मटेरियलचा अंदाज कशा प्रकारे काढू शकता हे बघा मित्रांनो। समजा आपल्याकडे घराचा प्लॅन नसेल तर मटेरियल किती लागणार, कोणत्या बेसवरती आपण काढणार आहे, त्यासाठी मित्रांनो कन्स्ट्रक्शन मध्ये थंब रूल खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। तुम्हाला डायरेक्टली किती जरी स्क्वेअर फूटचं काम असेल तरी डायरेक्टली मटेरियल किती लागणार याचा अंदाज मित्रांनो तुम्हाला येऊ शकतो। आता थंब रूल 100% ॲक्युरेट येतं का? थंब रूल मित्रांनो 100% ॲक्युरेट येत नाही, एक 90% आसपास मित्रांनो ॲक्युरेट येतं। आता ॲक्युरेट कशामुळे येत नाही? कारण मित्रांनो प्रत्येक घराचा प्लॅन वेगवेगळा असतो, त्यामुळे 100% ॲक्युरेट येत नाही। प्लॅन जर नसेल मित्रांनो तर थंब रूलच्या माध्यमातून तुम्ही 90% मित्रांनो ॲक्युरेट मित्रांनो मटेरियल किती लागणार आहे ते काढू शकता। मी या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टील आणि सिमेंटचं थंब रूल कोणता आहे, म्हणजे किती जरी स्क्वेअर फूटचं काम असेल, किती जरी स्क्वेअर फूटचं काम असेल, 1000 स्क्वेअर फूटचं असेल, 500 स्क्वेअर फूटचं असेल, 2000 स्क्वेअर फूटचं असेल, तर त्या कामासाठी स्टील किती लागणार आहे किंवा सिमेंट किती लागणार आहे, त्यांचं थंब रूल कोणता आहे त्याबद्दलची माहिती मी या व्हिडिओच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली होती मित्रांनो। पण आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सँड आणि खडीचं थंब रूल कोणता आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, सुरुवातीला सँडचं थंब रूल काय हे जाणून घेऊया। मित्रांनो, समजा 1000 स्क्वेअर फूटचं काम आहे, उदाहरणासाठी 1000 स्क्वेअर फूटचं काम आहे, तर थंब रूल काय मित्रांनो, सँडसाठी 2.2 हे थंब रूल आहे मित्रांनो। तुम्हाला काय करायचं आहे, 1000 समजा स्क्वेअर फूटचं काम आहे तर 1000 गुणिले 2.2 करायचं आहे। उत्तर किती येणार आहे मित्रांनो? 2200 उत्तर येणार आहे। म्हणजे काय मित्रांनो, 100 घनफूट म्हणजे 1 ब्रास, तर 2200 घनफूट म्हणजे किती? 22 ब्रास आपल्याला सँड लागणार आहे मित्रांनो। समजले का? अशा प्रकारे 2000 स्क्वेअर फूटचं काम असेल, 3000 स्क्वेअर फूटचं काम असेल किंवा 500 स्क्वेअर फूटचं काम असेल, किती जरी स्क्वेअर फूटचं काम असेल मित्रांनो तरी तुम्ही 2.2 बरोबर गुणाकार करा। उत्तर आल्यानंतर मित्रांनो तेवढे तुम्हाला ब्रास मित्रांनो सँड लागणार आहे। समजले का मित्रांनो? अशा प्रकारे तुम्ही सँडचं मित्रांनो थंब रूलच्या माध्यमातून मटेरियल किती लागणार आहे ते काढू शकता। आता मित्रांनो खडी किती लागणार आहे, खडीचं थंब रूल काय मित्रांनो? समजा 1000 स्क्वेअर फूटचं काम आहे, 1000 स्क्वेअर फूटचं जर काम असेल समजा, काय करायचं आहे, थंब रूल कोणता आहे खडीचं? 1.35 आहे मित्रांनो। म्हणजे काय करायचं आहे, 1000 गुणिले 1.35 करायचं आहे। उत्तर किती येणार आहे मित्रांनो? 1350 येणार आहे। म्हणजे किती आलं? जवळजवळ 13 ब्रास आणि वर जास्त म्हणजे 13.5 ब्रासच्या आसपास तुम्हाला सँड लागणार आहे। म्हणजे एक साधारणतः 14 ब्रासच्या आसपास तुम्हाला खडी लागणार आहे मित्रांनो। समजले का? खडीचं कोणतं थंब रूल आहे? 1.35 मित्रांनो हे खडीसाठी थंब रूल वापरलं जातं आणि सँडसाठी मित्रांनो 2.2 हे थंब रूल वापरलं जातं। तुम्हाला मटेरियलचा अंदाज घेण्यासाठी थंब रूल मित्रांनो खूप महत्त्वाचं होणार आहे मित्रांनो। व्हिडिओ जर आपला आवडला ना मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।